नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या अजून ब्लॉगमध्ये. आज तुम्ही माझं एवढं सकाळी लवकर उठून कुठे निघाले आणि ही जत्रा कशी भरली तर जत्रा आपल्या जोगावमध्ये भरलेली. त्यामुळे जरा गेलतो शॉपवर, तर तिथं श्रावण काहीतरी शोधत होता, काय माहित काय शोधत होता. आणि आपलं गाणे ऐकत बसलो जरा वेळ, आणि तिथून मग संध्याकाळी आपल्याला जत्रा जायचं होतं, त्यामुळे साठायला घेतला. आणि मग जत्रा जाणार होतो, पण म्हटलं तिघच कसं जायचं, त्यामुळे सगळ्यांना घेऊन जाय. बिल्डिंग खाली गेलो, सगळे मित्र आपले गोळा झाले तिथं. सर्वेश काय करत होता काय माहित, सगळ्यांना घेतलं ब्लॉग मध्ये. तिथून गेलो तर जरा अजून मित्र भेटले, मित्र परिवार आपला काही कमी नाही. त्यामुळे मग सगळ्यांसोबत जत्रा फिराय परत चालू केली. ओमकार पण आता लय दिवसांना बाहेर परत गेलो. या टेम्पोलिन वाल्या काकाचे येते, त्यांना म्हणलं 200 रुपये देतो आम्हाला पण बसवा की. त्या काकाने 4 शिव्या टाकल्या आणि मग गेलो पुढं. जत्रेत तशी खूप गर्दी भरलेली आहे, आणि जत्रेत आल्याने युनिक गाड्या दिसणार नाही असं कधी होणारच नाही. आणि जत्रेत जसं बघण्याचं लय काय काय होतं बघा. इथं आपल्या महाराजांची मूर्ती पण होती, एकदम सुंदर होती. आणि जत्रा अजून लय काय काय सामान होतं. मग ते बघत बघत जाताना दादा दिसला, तो म्हणला मला पण घे ब्लॉग मध्ये. त्याला घेतली. बरं सर्वेश्वर गेम झाला, सर्वेश्वर झाल्यानंतर माझ्यावर पण गेम झाला. भरतीच होत्या, मग बरं तिकीट काढली, कारण की आकाश पाळण्यात बसलो नाही जत्रा जाऊन असं कधी होणारच नाही. स्टार्टिंगला बसताना तरी काय नाही वाटलं, वरती गेल्या बी काय नव्हतं एवढं वाटत, पण नंतरला फिरताना जी जरा फाटलेली ना, तुम्हाला नाही सांगू शकत. पण मजा पण तेवढीच होती आपल्याला. त्यामुळं आकाश पाळण्यात उतरलो, तिथेच बाजूला होडी होती, मला आता होडीत पण बसल्याशिवाय जायचं नाही. मग होडीत बसलो आणि फुल मजा करत होते. पोरं आपली ओरडायला काय ऐकतच नव्हती कोणाला. मग आपल्या होडीमध्ये बसून जरा मजा वगैरे केली. आणि जत्रा झालं तर तुम्हाला कान बंद करून चालायला लागणार, कारण की विषय कसा आहे, जोगावच्या जत्रा एकदम हार्ड आहे. तिथून गेलो, सगळे म्हणले फालुदा खायचा आहे. सगळ्यांनी आपला फालुदा घेतला, खाल्ला आणि गेलो आपापल्या घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आपल्या गाण्या फॉलो करून घ्या.